मला माहिती आहे तुझी फरफट होतीये, तू भरडला जातोयस. पण आता नाही होणार. आता सगळं काही नीटच होणार आहे अगदी तुझ्या मनाप्रमाणे. तुला वाटत असेल तू इतका अडचणीत आहेस, तरी मी असं का बोलतोय, हो ना? आता माझं बोलणं आहे ना, ते अगदी शांत चित्ताने ऐक. तुला सगळी उत्तरं मिळतील. कारण खरंच होणार आहे सगळं नीट. चिंता करू नकोस. चिंता तुझ्या नकळत तुला जिवंत जाळते, पण तरीही तू तिलाच उगाच कवटाळतोस. हो, मला माहिती आहे तू अडचणीत आहेस. पण हाच खरा खेळ तुला कळलेला नाही. अरे दगडालाही देवत्व प्राप्त व्हायला अनेक घाव सोसावे लागतात, तेव्हा कुठे त्यातून मूर्ती साकार होते. पण मग ह्या उपरोक्ष तू तर माणूस आहेस. मग तुला सुद्धा या अवघड गोष्टींना सामोरं जावं लागलं, म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. हिरा आहे ना, हिरा हा अनेक घाव सोसतो, तेव्हा कुठे त्याला किंमत प्राप्त होते. तसंच तुझ्या आयुष्यात तुझ्यावर अनेक प्रसंग आले असतील अथवा येतील. कारण तो प्रत्येक घाव तुला त्या हिऱ्याप्रमाणे अधिक कणखर, मजबूत आणि सोशिक बनवतो. सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळत नाहीत, पण ज्यांना मिळतात त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं असतं हे लक्षात ठेव. आता हे वेगळं काय असतं याचा तू कधी विचार केलायस? नाही ना? ते सुद्धा तुझ्यासारखे पिचून निघत होते. पण त्यांनी त्याचं कधी भांडवल न करता त्यांना अपेक्षित गोष्टीसाठी त्यांनी सातत्य ठेवलं. त्या गोष्टीची कास धरून ठेवली आणि म्हणून ते हळू त्या प्रसंगातून बाहेर पडत गेले. आता हे सातत्य आहे ना, हीच हीच तुझ्या यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. हे कधीही विसरू नकोस. आणि या संकटांना घाबरू नकोस. निधड्या छातीनं सामोरं जा आणि मग बघ आणि मग बघ, तुझे सगळे प्रश्न, तुझ्या अडचणी कशा मिटत जातात. कारण मी आहे तुझ्या पाठीशी. भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. सतत भीती आणि चिंता खात असते तुला. तुझ्या नकळत ही चिंता कायम तुझ्या डोक्यात येत असते आणि तू त्या चिंतेचे समाधान शोधण्यात गुंतलेला असतोस. हो ना? आता ही चिंता कायमची कशी मिटवायची हे सांगतो. शांत चित्ताने ऐक. मला सांग, तू कधी मृगजळ पाहिलंयस का रे? नक्कीच पाहिलं असणार. पण मग ते खरंच असतं का? नाही ना. क्षणभंगूर असलेलं ते मृगजळ त्वरित नाहीसं होतं. आता तशी तुझी ही चिंता आहे. ती मुळात अस्तित्वातच नसते. तू विनाकारण वारेमाप विचार करून ती निर्माण करतोस आणि त्या चिंतेला तुझ्या डोक्यात घर करून देतोस आणि मग स्वतःच्याच नकळत त्या चिंतेत गुरफटत जातोस आणि आत्मविश्वास गमावून बसतोस. विचार करावा रे, पण थोडा करावा. फार विचार केलास ना, की माणूस त्यात कोळ्यासारखा गुरफटत जातो. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. पण नाहक मानसिक त्रास हा कोणाला होतो? तुलाच होतो ना? तुझी आंतरिक शुद्धी गरजेची आहे. तुझं मन तुझ्या ताब्यात नसेल, की विचारांचा भडीमार सुरू होतो. त्यामुळे आजपासून आधी स्वतःच्या विचारांना काबूत ठेवायचं. आता ते कसं? अतिविचार करणं पहिला बंद करायचं. एखादा विचार सतत मनात घोंगावत असेल, तर त्याकडे लक्षच देऊ नकोस. दुर्लक्ष कर. रस्त्यातून चालताना तुझ्यासारखे असंख्य लोक चालत असतात. पण प्रत्येकाचा विचार करतोस का तू? नाही ना. ते त्यांच्या मार्गाने चालतात आणि तू तुझ्या मार्गाने. अगदी तसंच सोपं आहे. सतत घोंगवणाऱ्या विचारांना कोण गोंजारतो? तूच ना. आता ते आधी बंद करायचं. ह्या विचारांची उत्पत्ती ही कोण करतं? तूच करतोस आणि तूच करणार हे. त्यामुळे हे त्रासदायक विचार कधीच करायचे नाही. तनाने राहतोस तसाच मनाने सुद्धा स्वच्छ राहा आणि स्वतःवर नियंत्रण ठेव. आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.